तर ते लावतो कलामौली भाई इधर देख, देवगांव पतंग जीत गया, जोरदार ताली होने चाहिए। कलामौली भाई, देख कलामौली भाई, आ जाओ गोविंदा पतंग वाले सब लोग आ जाओ आगे। सांग मला बोलते का देवकीचा काट नाही तर आणले मी घरी गावातल्या माया म्हणाले कशी म्हणते असं ते बोलले माया बहिणी असता मला मग नाही का। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एक तडकत्या फडकत्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ दहीहंडी उत्सव 2025। मित्रांनो, कडक असा व्हिडिओ होणार आहे, तर लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा नवीन व्हिडिओ येत राहतील। आणि आता आम्ही चाललोय, आता आम्ही तल्यावर आहेत, आता आम्ही चाललोय देवगाव मध्ये। चला कनीला कुठे घ्यायचं, 8वी हो का 9वी हो? 9वी हो। हाँ 9वी हो तर कौशल तर जाओ दे ना, हांडी तो होईल ना। चला चला तो गाइस देखो अभी हमारा पतंग का पिंकी टिप्पू है, तो जरूर हमको सपोर्ट करो और डरने को आओ पहले डराला या वरना लागल नाही पाहिजे। तो गाइस शास्त्रीय करता उडली ती का पोरा आहे का। गाईज आता आम्ही चाललोय देवगाव मध्ये। गाईज तुम्हाला असं वाटायचं सर माझा आवाज असा आहे, तुम्ही आजारी आहे, तुम्ही समजून घ्या। तुम्ही बोला असं का नाकात होतं असं काय। आम्ही चाललो आता कनिका आणि पावला आणायला, आमचे 2 मित्र आहेत, खास चिकरिया। चला मग चला निघा। आम्ही असं कडक असा ब्लॉग बनवणार ना, तुम्ही एकदम ट्राफिक मध्ये बघा। आम्ही दाखवतो कणी कोण आहे, कनीला बघाल तेव्हा तुम्ही बोला काय 8वी कितव्या दारावर 6वी आहे ना, 8व्या 7व्या दारावर आहे, नाही 6व्या दारावर आहे। जय जवान जय जवान गोविंदा पतंग। चला मग दाखवतो तुम्हाला। चला आईच आता आम्ही आलोय देवगाव मध्ये। जय हनुमान गोविंद पथक देवगाव कर्माचे हार्दिक स्वागत। कुठलंही पण चालेल, आम्ही टाकू आम्हाला लागलेच नाही। शब्दात न राहिले, आता पाणी खायची वेळ झाली मला। कटिंग मला तो गाईज आम्ही जाम मेहनत घेतली। आम्ही आलो आता क्लिपा लावणार, कारण हे टकलीचं केस आहे ना, ते दिसलं नाही कोणाला पाहिजे। आम्ही टोपी घालतो, टोपी काढणार आहे। ही त्याची टोपी अक्षयची, अक्षय म्हणजे आमचा कणी जो तुम्हाला आम्ही सकाळपासून ब्लॉग मध्ये बोललो होतो, कणी यो कणी तुम्ही एक्का तुम्ही त्याच्या कसं जाऊ नका, नाद करते का। अच्छा रिमिक्स आयटम काला असला मुलगा झाला, बाला बनणार लय येते हात काढ तिथल्या बंद कैसा गया? कुठले आले तू? दुबईच्या का? हाँ दुबई 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 रिटर्न या दुबई रिटर्न। काला असला मुलगा झाला दिलवाला ए
लागलं का मेहनत मेहनत चालू आहे 8 तारांची मेहनत कुठं झालं तू हा आलं कुठं हा आलं कुठं बोललो आगमनाची सभा लावली त्यांच्या लग्न 5 आता आलं नाही आता कुठं आलतो बाबा टॉपचा विषय यशोदा काय सांगा मला बोलते ते देवकीचा काटा इथं आणले मी घरी गावातल्या बाया म्हणाले शिवण असं लागते ते बोलले माया बहिणी असता मला मग नाही का या पुण्याच्या पोरांना सांगायला लागतं असतं आणलंय खरे मी एवढ्या लांबशे आणलाय वाढ पण एक बाई त्याला शिवा द्यायची तो नाही अख्ख्या बाया शिवा देतात कला ग तर बोलते ते किती किसच्या नदीवर पावायला लागलो पावाला जातो तर जातो त्याने किस्ती किसलचीच नदीने धरली बोलते ती नरगाव सो ना तिला खरिवली ना खरी ना आता सर करून अनेक महाराष्ट्रातील सहन करतात आणि आपल्या असणाऱ्या सलामीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सलामी दिनासाठी वरच्या नेता सलामी दिल्यानंतर दोघा टॅनावर आणि दोघा दुसरा स्वागत धन्यवाद सर आणि यशस्वी सलामी जबरदस्त 2 टाळ्या
हे सुद्धा आलेले ए बुवा अरे काय ती गर्दी मनसेच्या दही हंडीला अरे काय ते गोविंदा पथक आणि काय ते थर लावलेलं आहे सनी देओल यांचा सुद्धा आवाज काढतो अय काजल अय दही हंडी में जाना है मुझे गोविंदा पथक में जाऊंगा मैं वो दही हंडी कितने भी ऊपर हो और बाबूजी तारीख पे तारीख 16 तारीख आ गई दही अंडे फोड़ के दिखाऊंगा मैं और बाबूजी परेश रावल अरे राजू ये शाम अरे मेरे को बॉडी दे रे बाबा अरे मुरबाड़ में जाने कर बाबा अरे दही हांडी में तो राजू चल रहे ये राजू तू बाबा मैं भी आ रहा हूँ मुझे दही हांडी में जाना है बाबा अभी जा रहा हूँ कितनी पब्लिक है यानंतर बिग बॉस विनर गोलीगत ज्याला आपण बघितलं असेल या गोलीगतचा सुद्धा आवाज काढताय माझ्याकडे बघायची खोट प्रेम करायची कारण माझ्या पिल्लूला झाला ना आता बच्चा भुकीत तिंगून हाणतो ना मी गाणं जाणार तर मी आता मनुष्याच्या हांडीला जाणार कलम वाली भाई इधर देख देवगांव पतंग जीत गया जोरदार ताली होने चाहिए कलम वाली भाई देख कलम वाली भाई आ जाओ गोविंदा पतंग वाले सब आगे मेरे मौत का तमाशा देखना है साले आ जाए कल को ना के तेरे को बचाना है कलम वाली भाई सर्वांनी सपोर्ट करायचा आहे बोल बजरंग या ठिकाणी सुंदर असा आपण पाहतो मानवी मनोर या ठिकाणी उभा राहत आहे जय हनुमान गोविंद पथक देवगाव 7 जणांची या ठिकाणी सलामी जय हनुमान गोविंद पथक देवगाव यांच्या वतीने आपण पाहतोय बोल बजरंग छत्रपती शिवाजी महाराज की अतिशय उत्कृष्ट अशा सलामी अतिशय तंत्रशुद्ध असं नियोजन म्हणजे आपण एक शहर लेवलला बघतो ठाणे कल्याण मुंबई अशा ठिकाणी हा नियोजन असतो असे सुंदर असे बोल बजरंग अरे बोल बजरंग बोल बजरंग अतिशय उत्कृष्ट असा